नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ल्ड हेरिटेज हे युनिट नंबर 2मधलं शेवटचं सेक्शन आणि प्रथम सत्र परीक्षेमधलं शेवटचं प्रकरण अभ्यासत आहोत. पाठीमागच्या लेक्चरला काही जो अपूर्ण भाग राहिलेला होता तो आज आपण पूर्ण करणार आहोत. आता बघा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी जेच जागतिक वारसा समिती. आता जागतिक वारसा समितीचा जो टॉपिक आहे तो आपल्याला आज खऱ्या अर्थानं बघायचा आहे. आपण सुरुवात करूया. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Sites. The committee meet once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year term by the World Heritage Center's General Assembly. The state parties are then responsible for identify and nominating new sites. आता बघा, या जागतिक वारसा यादीमध्ये कुणाचा समावेश करायचा किंवा कुणाचा समावेश करायचा नाही याची जबाबदारी प्रामुख्याने जागतिक वारसा समितीकडे असते. आणि या जागतिक वारसा समितीची जी कमिटी म्हणजेच तिची जी सभा असते, त्या सभा साधारणपणे दर 6 वर्षानंतरची टीम असते आणि तिच्यामध्ये 21 स्टेट्स पार्टीज म्हणजे साधारणपणे 21 राज्य पक्षांचा समावेश त्या यादीमध्ये केलेला आहे किंवा त्या जागतिक वारसा समितीमध्ये केलेला आहे. मग यांनी काय करायचं असतं, आपल्या प्रदेशामध्ये असणारे जी सांस्कृतिक असो, पर्यावरणीय दृष्टिकोनाच्या माध्यमातून असो, त्यांचा समावेश करायचा की नाही करायचा याची सर्वस्वी जबाबदारी प्रामुख्याने या राज्य पक्षांच्या प्रतिनिधींची असते आणि ती जबाबदारी प्रामुख्याने पार पाडायची असते. पुढे देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लूड ऑफ अ नॉमिनेशन फाईल. द थर्ड स्टेप becoming a World Heritage Sites. There are 5 steps in becoming a World Heritage Sites. The first of which is for a country or state party to take a inventory. What is my inventory? Inventory म्हणजे प्रायोगिक पद्धत, तात्पुरती. मग आता या जागतिक वारसा यादीमध्ये कसं ठरलं जातं, तर याचे एकूण 5 स्टेप आहेत. 5 त्याच्यापैकी त्यांनी काय सांगितलं, पहिली स्टेप जी आहेत की द फर्स्ट ऑफ विच फॉर अ कंट्री और स्टेट पार्टी टू द इन्व्हेंटरी ऑफ द सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक. तर ह्या यादीमध्ये एक प्रायोगिक यादी, तात्पुरती यादी तिच्यामध्ये पार्टिसिपेटेड केलेली असते आणि ती यादी त्या देशांनी किंवा त्या राज्यांनी या जागतिक वारसा समितीकडे पाठवायची असते. आणि पाठवल्यानंतर पुढे बघा, दिस इज कॉल्ड अ टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज द इम्पॉर्टंट
खूप महत्त्वाचं आहे ते. बिकॉज का महत्त्वाचं आहे? नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडरेड अनलेस द नॉमिनेटेड साईट ऑर फर्स्ट इन्क्लूड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी तात्पुरती यादी आहे, ह्या यादीमध्ये एखाद्या देशाने प्रायोगिक तत्वावर किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर आपल्याकडे असणारं एखादं स्थळ असेल, मग ते सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं असो किंवा नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाचं असो, ते या फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रामुख्याने ती स्थळं निवडली पाहिजे आणि यासाठी प्रामुख्याने यांची नेमणूक केलेली असते. आणि तिसरा जो टप्पा असतो म्हणजे नेक्स्ट, कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट फ्रॉम their tentative list of the nominations file. The third step of a review of the nomination file by two adversary bodies. ॲडव्हर्सरी म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये सल्लागार समिती असते. आपण ॲडव्होकेट हा शब्द ऐकलेला आहे का? ॲडव्होकेट म्हणजे सल्लागार, माहिती देणारा, बचाव पक्षाचा प्रमुख, वकील, थोडक्यात ॲडव्होकेट म्हणजे वकील. तर इथं ॲडव्हर्सरी काय असते? तर प्रामुख्याने ती जी सल्लागार समिती असते ती प्रामुख्याने तुम्ही दिलेल्या सर्व ज्या फायली आहेत त्या फायलीचं निरीक्षण करण्याचं काम या ॲडव्हर्सरी बॉडीकडे असते. आणि इंटरनॅशनल काउन्सिल ती तुम्ही आणि आम्ही केली अशा पद्धतीचं काही नसतं ते. तर शासनाने आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्याची दखल केलेली असते आणि त्याच्यातून त्या समितीने त्या शिफारशी बघायच्या असतात, तिचं निरीक्षण करायचं असतं आणि अंतिमतः त्याचा निकाल पाठवायचा असतो. बघा, द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट नॉमिनेटेड साईट मीट्स ॲट लास्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. बघा, याच्यामध्ये एकूण 10 क्रायटेरिया असतात आणि या 10 निवड निकषांपैकी किमान एक निकष हा कमिटीने पूर्ण केलेला असेल तरच ते तपासलं जातं. अन्यथा त्या पूर्ण निकष त्यांना ती चौकश चेक करावे लागतात आणि या स्थळाने जर पूर्णपणे ते निकष केलेले असतील तर जागतिक वारसा यादीमध्ये त्याची किंवा त्या घटकांची नोंद घेतली जाते. अन्यथा त्यामध्ये पार्टिसिपेट केलं जात नाही किंवा त्याचा समावेश केला जात नाही. पुढे बघा, ओन्स द फायनल स्टेप इज बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट नॉमिनेटेड साईट मीट म्हणजे भेटणे ॲट लास्ट वन ऑफ द 10 सिलेक्शन क्रायटेरिया. आपण हा भाग मग अशी बघितलेला आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 10 निकष त्याने जर पूर्ण केलेले नसेल तर त्याचा त्यामध्ये समावेश केला जात नाही, त्याला त्यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही. पुढे बघा, वन्स इफ द साईड मीट्स क्रायटेरिया it can be the inscribed on the World Heritage List. When a site goes through the process and is chosen, it remains the property of the country on which territory is the site, but it also become considered within the international community. आता याच्यामध्ये ती काय आपल्या देशाची मालमत्ता नसते, तो खूप महत्त्वाचा घटक असतो. आंतरराष्ट्रीय समुदाय महत्त्वपूर्ण भाग म्हणून त्याची गणना करत असते. जागतिक वारसा समितीमध्ये काय तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे जागतिक वारसा समितीमध्ये पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल पहिल्या पानावरती सातारा जिल्ह्यातलं कास पठार आहेत, मुंबईचं सांताक्रूज विमानतळ आहेत, अजिंठा पर्वत लेण्या आहेत. ह्या जागतिक वारसा यादीमध्ये यांचा प्रामुख्याने समावेश. त्याचे जे निकष असतात ते खूप, आता आपल्याकडं तसा वेळ कमी आहे त्याला, पण अतिशय त्याला 700-800-900 वर्षापूर्वीचं त्याची नोंद असलेली पाहिजे. त्याच्याकडं त्याचा इतिहास असा परिपूर्ण असलेला पाहिजे. कोणाची कॉपी करून ते पेस्ट करायचं नसतं. तर या ठिकाणी प्रामुख्याने जागतिक वारसा यादीमध्ये जे काही निकष असतात त्या निकषामध्ये ते स्थळ बसतं की नाही, आणि जर बसलं तर त्याचा त्या ठिकाणी समावेश होतो, अन्यथा त्याचा समावेश होत नाहीत.
पुढे बघा, आता या ठिकाणी काय सांगितलं आहे का, एक मिनिट, हां, टाईप्स ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. त्याचे जे प्रकार आहेत बघा, जागतिक वारसा स्थळांचे जे प्रकार असतात. आता इथं काय सांगितलं, ॲज ऑफ 2009 2009 देर आर 819 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज मॅप. बघा 2009मध्ये जी यादी आली होती, तर त्या यादीमध्ये एकूण 890 स्थळांचा समावेश केलेला होता. आणि ही 890 स्थळं म्हणजे एकूण 148 देशांमध्ये, बघा 148 देशांमधून फक्त 890 स्थळांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. ऑफ दीज साईट्स आर कल्चरल and include places like the Sydney Opera House in Australia and Historical Center of the Vienna in Austria. आता याच्यामध्ये इथं सांगितलं आहे बघा, मग त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियामधलं ॲपेरा हाऊस आहेत बघा, इथं ॲपेरा हाऊस, ओपेरा हाऊस. आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे, कॅनबेरा. तर इथं सिडनीमधलं, ऑस्ट्रेलियामधलं एक ठिकाण आहे सिडनी, आणि या सिडनीमध्ये ओपेरा हाऊस नावाचं जे ठिकाण आहेत, ह्या यादीमध्ये 2009ची जी यादी जर तुम्ही जर इंटरनेटवर बघितलं तर त्याच्यामध्ये पार्टिसिपेटेड आहेत. आणि दुसरं एक स्थळ आहे ऑस्ट्रिया. तर ऑस्ट्रिया वेगळं आणि ऑस्ट्रेलिया वेगळं बघा. तर ऑस्ट्रियामध्ये जे व्हिएन्ना नावाचं ठिकाण आहे, ऐतिहासिक आहे बघा, हिस्टॉरिक सेंटर, तर या ऐतिहासिक स्थळाचा समावेशसुद्धा झालेला आहे. 176 आर नॅचरल, 176 हे नैसर्गिक होते. अँड फ्युचर सच लोकेशन ॲज द युनायटेड स्टेट्स, येल्लोस्टोन अँड ग्रँड कॅनॉन नॅचरल पार्क. अमेरिकेचे ते बघा, त्याच्यामध्ये येल्लोस्टोन आणि ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्क म्हणजे अभयारण्य थोडक्यात यांचा समावेश झालेला आहे. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडरेड मिक्स. 25 हे संमिश्र आहेत. मिक्सड म्हणजे काय, म्हणजे जे नॅचरल पणमध्ये गणलं जातं किंवा सांस्कृतिकमध्ये पण गणलं जातं. आणि त्याचं एक उदाहरण दिलं आहे, पेरूमधील मांचू पिचू इज वन ऑफ दीज. हे नॅचरल आहे. परीक्षेमध्ये बघा, एकदा बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे की 2009मध्ये किती होते एकूण, त्याच्यामध्ये मग हिस्टॉरिकल किती होते, नॅचरल किती होते, अमेरिकेमधील किती होते, संमिश्रमधलं जे आहे ते कोणतं आहे. तर त्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट विथ 44. पिकसारख्या परीक्षा जर असेल, टार्गेटसारख्या जर परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये टाकलं तर हा वन लाईनचा क्वेश्चन आहे की 2009मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळांमध्ये कोणता देश आघाडीवर होता. तर नंबर ऑफ द इटली आहेत, त्याच्यामध्ये कोणता, इटली आहेत. नंबर ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट इज किती आहे, 44 आहेत बघा. आणि त्याच्यामध्ये काही जे दिलेले आहेत बघा, मग इंडिया ॲज 36, भारताचे किती आहेत, 36 आहेत. आता या 36मध्ये 28 हे कल्चरल आहे, सांस्कृतिक आहेत, 7 हे नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत, आणि 1 इज मिक्स्ड. म्हणजे 28 + 7 + 1 इज इक्वल टू 36 वर्ल्ड हेरिटेज साईट. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिव्हायडेड द वर्ल्ड कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिकल झोन्स विन इन्क्लूड. आणि याच्यामध्ये जगामध्ये जर ते बघितलं तर एकूण 5 गटांमध्ये त्यांची वर्गवारी केली जाते. पहिला आफ्रिका, दुसरा अरब स्टेट, तिसरं काय सांगितलं आहे बघा, आशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ऑसिनिया. आशिया पॅसिफिकचा जो भाग आहे, म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि ऑसिनिया जो आहे त्याला आशिया पॅसिफिक म्हणून त्याचं गणलं जातं ते. पुढे बघा, युरोप अँड नॉर्थ अमेरिका, युरोपचा पण समावेश झालेला आहे आणि नॉर्थ अमेरिकेचा पण समावेश झालेला, दोन्ही एकत्र आहे बघा. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन म्हणजे ज्या ठिकाणी आता वेस्ट इंडिजसारखे जे देश आहेत ते कॅरिबियन आहेत बघा. आणि लास्ट वनचा एक जो टॉपिक आहे तो आपला आहे, म्हणजे सॉरी,
येस. वर्ल्ड हेरिटेज साईट इज द डेंजर. म्हणजे काही भयंकर आहेत बघा, काही म्हणजे ज्याचे जागतिक वारसा यादीमध्ये समावेश आहेत, पण सध्या त्यांच्यावरती फार आपत्ती आलेले, संकट आलेली ती बघायची. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिकल कल्चरल साईड्स आर विल इन दिस द साईड डेंजर बिगिनिंग डिस्ट्रॉय. नाश होतोय दिवसेंदिवस. वेगवेगळ्या प्रकारची संकटं, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती जे डिस्ट्रॉय नाश होतं ते कशामुळे? ड्यू टू वॉर, युद्धामुळे. वॉचिंग नॅचरल डिझास्टर इज अ गॅस लाईक अर्थक्वॅक म्हणजे भूकंप. अनअर्बलायझेशन्स म्हणजे आता भूकंप काय सांगून येतो का तुम्हाला, मला सांगून येतो का? नाही. तर हे काय आहे? नॅचरल आहेत. ते मानवनिर्मित आहे का? नाही आहेत. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर लाईक इज द पोल्युशन, एअर पोल्युशन, हवेमधलं जे पोल्युशन आहेत. अँड ॲसिड रेन. बघा ताजमहाल, बघा थोडक्यात उदाहरण जर द्यायचं, ताजमहाल आता ॲसिड रेनमुळं किंवा एअर पॉप्युलेशनमुळं, ताजमहाल पूर्वी सफेद रंगाचा होता, त्याच्यावरती ते आता पिवळ्या रंगाचे डबके म्हणजे डाग पडायला लागलेत. सो आता ताजमहालसुद्धा हा जागतिक वारसा यादीमध्ये त्याचा समावेश आहे. World Heritage Sites that are a danger are inscribable and separated list of the World Heritage Sites is the danger which allow the World Heritage Committee to allocate resource from the World Heritage Fund, that is the side. आणि मग जागतिक वारसा समिती जी असते या यादीला ते जे असे काही प्रॉब्लेमॅटिकल होत असेल तर तसं कळवायचं असतं. आणि जागतिक वारसा समिती काय करते? हा एक फंड असतो त्यांच्याकडे, मग ती मदत करते ह्या देशातील लोकांना किंवा ह्या स्थळांना की इतिहासामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे. या वारसा स्थळांना याचा भविष्यामध्ये आपल्या पिढ्यांनी, आपण बघितलं, आपल्या पुढच्या पिढ्यांनी, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी ती जतन राहावं यासाठी ती मदत करत असते बघा. In addition, different plans are put into place of the protect and restore of the site. If, however, a site loses a characteristic which is allowed for it to be the originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from a list. To learn more about World Heritage Sites, visit the World Heritage Center's website www.unesco.org. जागतिक वारसा यादीमध्ये ही जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, या महत्त्वाच्या ठिकाणाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर याच्यामध्ये बघा, यांचं संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना केल्या जातात. आणि जागतिक वारसा यादीमध्ये आपलं नाव, आपल्या देशामध्ये समजा आपल्याला आनंद वाटतो की पुस्तकामध्ये आपल्या ज्या वेळेला एखादं जागतिक लेवलचं जर एखादं प्रकरण असेल आणि त्यावेळेला जर आपल्या देशाचा समावेश झाला असेल तर आपल्याला गर्व वाटतो. अशा पद्धतीनं जर याच्यामध्ये समावेश करायचा असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकमेकांनी काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे. इथे गडा किल्ल्यावरती जातात, कोणी पेननी, कोणी खडूनी डोंगरावरती काही लिहितात. अशा प्रकारची घृणं हे जे आहेत ते करायचं नसतं. हे जर केलं तर जागतिक वारसा यादीमधले जे आहेत स्थळं दिवसेंदिवस ते नष्ट होत आहेत. आपल्याला त्याचं जतन करायचं आहे, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आज आपला युनिट 2 हा पूर्णपणे संपलेला आहे. आपण पुढच्या लेक्चरला युनिट 3चा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणाचा जो काही होमवर्क आहे, त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे पूर्णपणे अभ्यास करा, ते सोडवा, होमवर्कच्या वहीमध्ये सोडवा. आणि काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.